संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालताय. पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीस नाही आहेत. तो म्हणतो घर में घुस के मारेंगे. खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतो. देवेंद्र फडणवीस रोक सको तो रोक लो. देवेंद्र फडणवीसला आव्हान देतो आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच. राज्यात सध्या एका आमदाराच्या वक्तव्याची आणि धमकीच्या आरोपांची जोरदार चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजे बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय गायकवाड यांच्यावर आहे. इतकंच नाही तर या संभाषणाची कथित कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणानंतर आमदार गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन करून गायकवाड यांना खरमरीत शब्दात सुनावल्याची चर्चा रंगली आहे. मात्र एवढं सगळं घडूनही अद्याप संजय गायकवाड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्यामुळे विरोधकांसह सामाजिक संघटनांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील बिंदू चौकात संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांनी निषेध करणाऱ्या आंदोलकांचीच धरपकड केल्यानं वातावरण आणखी तापलं. यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी फडणवीसांना देखील इशारा दिला. शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड यांच्यावरती गेले 4 दिवस झालं पोलीस जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी कॉग्निझेबल गुन्हा दाखल करत नाहीत. म्हणून आम्ही परवा दिवशी एसपीने निवेदन दिलं. त्यांना 24 तासाची मुदत दिली की तुम्ही कॉग्निझेबल ऑफेन्स करा. जर फेसबुकवरती छोटीशी पोस्ट टाकून मोदींच्या बद्दल टाकली, फडणवीस बद्दल टाकली तर लहान मुला-मुलींना देखील इथं अटक होते, कार्यकर्त्यांना अटक होते. तर अशा वेळी 6 मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे. हे सरळ सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी, आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचा दुग्धाभिषेक करायचा. अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात. संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालतायत. आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात ते शिवसेनेच्या वतीने करतात. आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबाव आणतात. म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे, हे आम्ही आज बजावत होतो. पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत. पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत, आया बहिणींचा अपमान झालेला चालतो. फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये. पोलिसांची खरी जबाबदारी, पोलिस आमचे करदाते, आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय. पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीस नाही आहेत. आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी बळजबरी करतायत आणि पुतळा काढून ह्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का? शिवाजी महाराजांना मान सन्मान नाहीये का? अजून देखील वेळ गेलेली नाहीये. आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये तो म्हणतो घर में घुस के मारेंगे. खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतात. हे पुस्तक घेऊन शिवाजी कोणाला जाणार आहे आणि त्याला जाब विचारणार आहे. देवेंद्र फडणवीस रोक सको तो रोक लो. देवेंद्र फडणवीसला आव्हान देतो आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच. एकीकडे धमकीचा आरोप, दुसरीकडे गुन्हा नाही आणि निषेध करणाऱ्यांवरच कारवाई. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.